श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र डिशच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। आज आपण पौष्टिक अशी पालक इडली बनवणार आहोत। पालक इडली बनवण्यासाठी साहित्य: पालक घेतलाय, 2 वाटी तांदूळ घेतले, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी पोहे। तांदूळ उडदाची डाळ सकाळी भिजत घालायची, संध्याकाळी वाटताना पोहे भिजत घालायचे आणि वाटून घ्यायचे। रात्रभर भिजत ठेवायचं, सकाळी इडल्या बनवून घ्यायच्या। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे, थोडीशी जिरे टाकून घ्यायची। पालक थोडीशी शिजून घ्यायची म्हणजे पालकचा वास जाईल। पालक शिजून झाला आहे, गॅस बंद करायचा। गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। पालक बारीक करून घेतला आहे मिक्सरमध्ये। इडलीच्या पिठामध्ये टाकून घ्यायचा। मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मिक्स करून घ्यायचं। इनो टाकायचा थोडासा, त्यावर थोडंसं पाणी टाकायचं। मिक्स करून घ्यायचं। इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे, यामध्ये भरून घ्यायचं। थोडं थोडंच टाकायचं। इडलीच्या प्लेटमध्ये बॅटर भरून घेतला आहे। इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यामध्ये प्लेट ठेवून घ्यायची। दुसरी प्लेट ठेवून घ्यायची। झाकण ठेवून घ्यायचं। इडल्या होतोपर्यंत शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊ। शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले आहे, लसूण घेतला आहे, मिरच्या घेतल्यात, मिक्सरला बारीक करून घ्यायचं। इडली झाली का पाहून घेऊ, झाकण काढून घ्यायचं। चेक करून घेऊ इडली झाली का। इडली तयार झाली आहे, गॅस बंद करायचा। गार झाल्यावर इडल्या काढून घेऊ, तोपर्यंत चटणी बनवून घेऊया। कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे, जिरे टाकायचे। कढीपत्ता टाकून घ्यायचा, हिंग टाकायचा, बारीक केलेलं शेंगदाण्याचं वाटण टाकायचं, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार। कोथिंबीर टाकून घ्यायची। उकळी आली आहे, बंद करून घ्यायचा गॅस। पालक इडली तयार झाली आहे। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।